काल विजयकुमार घाडगे पाटलावर जो भ्याड हल्ला झाला तो पूर्वनियोजित भ्याड हल्ला केलेला आहे। खरं तर खून करण्याच्या हेतूनच हा हल्ला झालेला असं आम्ही मानतो। कारण गजबजलेल्या रेस्ट हाऊसमध्ये पोलिसाच्या समक्ष हा हल्ला होतोय, याचा अर्थ पोलीस कुठंतरी त्यांच्यासोबत मिलीभगत आहे पोलिसाची आणि सरकारची। आणि या सगळ्या कारणानं एका शेतकरी पुत्रावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे। या पाठीमागं अजितदादा पवारांनी जे सिंचन घोटाळा करून 70,000 कोटी रुपये जे जमवलेत, त्या जमवलेल्या पैशातून त्यांनी गावगुंड पोचलेले आहेत आणि या गावगुंडाच्या करवी इथल्या संविधानावर हल्ला होतोय आणि खऱ्या अर्थानं चळवळी उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी होतंय। म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सह सगळ्या संघटना या ठिकाणी लातूरच्या रस्त्यावर उतरल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री इथं 26 तारखेला येत आहेत, त्यांचा ताफा आम्ही अडवणार आहोत आणि त्यांचा दौरा इथं यशस्वी होऊ देणार नाही जोपर्यंत त्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नाही। अशा पद्धतीचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या सरकारचा तीव्र निषेध करताना व्यक्त करतो।